रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी, विठ्ठल 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना आहे. ज्या अभंगातून मानवी जीवनाचा उद्धार कसा होईल याचा विचार आलेला आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदनं व्यक्त करणं कर्तव्य मानतो. कोराडीला महालक्ष्मी जगदंबेच्या प्रांगणामध्ये उत्सव झाला, सप्ताह झाला, ज्ञानेश्वरी पारायण झालं, वारकरी कीर्तनं झाली. याची फलश्रुती काय तर आज पडलेला पाऊस आहे. जरा जोरात टाळी वाजली तर मलाही बळ येईल. पण यज्ञामध्ये पाऊस पडणं हा शुभ शकून आहे. अवघा महाराष्ट्र आज पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सकाळी ज्ञानेश्वरी वाचतानाच माझ्या मनात आलं, आई जगदंबे, आम्ही आमच्या पद्धतीने तुझी सेवा केली असेल, आमच्या पदरात काय दान देशील तर आमचा शेतकरी राजा सुखी व्हावा याकरी सर्वत्र महाराष्ट्रात ह्या पाऊस पडू दे, अशी अंतःकरणातली भावना आई जगदंबेने आज पूर्ण केली. सुबोध महाराज मला म्हणले की महाराज पाऊस सुरू झाला. म्हटलं त्याचेच दिवस आहेत. मृग नक्षत्र सरून गेलं, आर्द्रा नक्षत्र सुरू झालं, माणसं हवालदिल झालीत, पण आज त्याची नांदी झाली आणि पाऊस सुरू झाला. एक आनंदाचा क्षण आहे. नागपूर प्रभागातील सर्व उत्तम गायक आणि वादक या सर्वांची वर्णी आहे. ज्ञानेश्वरीच्या एका उभीचं एकच टूक पुरेसं आहे. या एकेकाचेनी मनोव्यापारे, बस एक एक अत्यंत त्या त्या क्षेत्रातलं निपुण असं व्यक्तिमत्व उभं आहे. अनेक वारकरी संप्रदायाचे तत्वचिंतक माझ्या समोर बसलेले आहेत. माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज कोष्टी यांच्या रूपानं जिवंत वाढवू नको. परवा आदरणीय तात्यांनीच सांगितलंय, वारकरी कीर्तनातील ध्वनी प्रदूषण ही समस्या ठरू पाहते. सध्या ऐकणं सुद्धा आल्हादकारक असलं पाहिजे, कर्णकर्कश असता कामा नये. आणि अशी कर्णकर्कश कीर्तनं होत राहिली तर कदाचित 10 वर्षानं कीर्तनं सुरू असतील पण माणसं बहिरी असतील. लाऊडस्पीकरचं काम इतकंच आहे की माझा विचार तुमच्या कानापर्यंत यावा.
त्या यंत्राची उपयुक्तता सुद्धा कळावी. सर्वेंद्रियाचं कान करून ऐकलं तर तुम्हाला कळेल. फडपरंपरेचा विचार केला तर आमच्या वाळवंटातल्या कीर्तनाला माईक सुद्धा नाही. ते अनेक लोक पाहत आहेत, पण हजारो लोक वाळवंटात शांत बसलेले असतात. कृष्णा महाराजांना विचारा, ते फडकरी आहेत, हजारो लोक शांत बसलेले असतात. वक्त्याचा आवाज कानावर येऊ नाही तर न येऊ, पण वारकरी कीर्तनाचा टाळाचा नाद जरी कानावर पडला तरी माणसाला मोक्ष मिळतो. एवढी श्रद्धा वारकरी संतांची मोठी आहे. माना नाही तर न माना, पण सम्यक असावं सगळं, त्याचा अतिरेक नसावा. मला वेळ कमी आहे, इकडे लक्ष द्या. खूप सुंदर अभंग आहे. भजनी कलावंतांच्या दृष्टीनं म्हणालो तर हा अभंग पाठ नाही, त्याला वारकरी म्हणता येणार नाही. हा अभंग पाठ नाही, प्रमोद भाऊ त्याला वारकरी म्हणता येणार नाही. आणि वारकरी असेल आणि हा अभंग पाठ नसेल तर तो भजनाला जात नसेल. त्याच्यातही कॅटेगरीज आहेत. आता मला वेळ नाही त्या कॅटेगरी सांगायला. काही नुसते वारकरी आहेत पण भजनाला जात नाहीत, काही भजन करतात पण वारकरी नाहीत. असे कोकणात नमुने पुष्कळ आहेत. जयेश महाराजांना विचारा, पाय पेटीवर ग्लास ठेवलेले असतात, पाण्याचे नाहीत, भजन चालू असतं. काही भजन करतात पण वारकरी नाहीत, काही वारकरी आहेत पण भजन करत नाही. पण जे भजन करणारे वारकरी आहेत त्यांना अभंग पाठच असला पाहिजे. भजनाच्या अंतिमता टप्प्यामध्ये माऊलीचा अभंग म्हणण्याची परंपरा आहे, त्यावेळेस हा अभंग म्हटला जातो. भजन सरत आलेलं असतं, छोटासा म्हणावं म्हणून जास्त करून या अभंगाची निवड केली जाते. पण अभंग एका उंचीचा. ज्ञानेश्वरीच्या पसायदानावर मी 5 दिवस आलो, त्याला जोडून हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा सांगावा अशा हेतूनं घेतलाय. इकडे लक्ष द्या. जीवन सगळ्यालाच मिळतं, पण फार थोड्या लोकांना कळतं. कुणाला मिळत नाही. तुम्हाला आम्हाला सगळ्याला जीवन मिळालं पण ते कळालं नाही, कळेल असंही नाही. ज्या थोड्या लोकांना जीवन कळतं त्यातल्या फार थोड्या लोकांच्या वाट्याला धन्यता येते, कृतार्थता येते. जीवन कळलं म्हणजे ते कृतार्थ झालं असं नाही, त्या जीवनाचा उद्धार झाला असं नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही तुला अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. मनुष्य म्हणून आपण जर जन्माला आलो असो तर याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. उद्धाराची काहीतरी आम्ही भूमिका ठेवली पाहिजे. इथं खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. अंशतः काही विचार रात्रीच्या कीर्तनात झाला. कशानं उद्धार होईल, त्या उद्धाराची खूप मोठी भूमिका या अभंगात सांगितलेली आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जीवन जगायचं असेल तर पशवादिकाप्रमाणे भोगवादी जीवन जगण्यात काहीच मजा नाही. भोगामध्ये तृप्ती नाही, ती त्यागात आहे. हा पहिला संदेश वारकरी पंथाने दिला, हे लक्षात ठेवा. मी संपूर्ण अभंगाचा विचार किती करेन, किती वेळ पुरेल हे नाही सांगता येणार. मला जास्त बोलायची पण गरज भासणार नाही, कारण माझ्या चहूबाजूला उपस्थित असणारे सगळे लोक हे संत वाङ्मयाचे व्यासंगी आहेत, तत्वचिंतक आहेत. फार बोलावं लागेल असं वाटत नाही, म्हणून संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन करण्याचा मानस आहे. प्रथमतः सर्व मी श्रोतृगणाची, सर्व वैष्णव महानुभावांची मनपूर्वक क्षमा मागतो, कारण प्रकृतीच्या अस्वास्थ्यानं मला बसून बोलावं लागतंय. माझी ती अगतिकता आहे. आपण सर्व भवादृश श्रोते मला क्षमा कराल. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जीवन कसं जगावं आणि कसं अलगद सोडून घ्यावं
हे एक जीवनातली फार मोठी कला आहे. उगीच माणूस मोठा झाला, वाढला, थोर एरंड झाला म्हणजे त्याच्या वाट्याला कृतार्थता येत नाही. इथं बसलेले सगळे लोक हे संत वाङ्मयाचे विचार करणारे लोक, काही कीर्तन ऐकणारे लोक, तरुणांची पण उपस्थिती लक्षणीय आहे. थोडं बारकाईनं ऐका. साधारणपणे माणसाच्या जीवनाचं आयुर्मान हे 100 वर्षाचं आहे. मी तिथून सुरुवात करतो. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना असं म्हटलेलं आहे. 100 वर्षाचं आयुष्य माणसाला आहे. ते सगळ्यांना मिळावं म्हणून शतायुष्याची प्रार्थना केली जाते. पण या 100 वर्षाचा विनियोग चतुर्विध आश्रम यामध्ये केला आहे. श्रीमद भागवत महापुराणाचा विचार करत असताना चतुर्विध आश्रमाचा विचार आलेला दिसतो. त्या त्या आश्रमाची कर्तव्य पण सांगितलेली आहेत. अगदी संक्षेपानं मी सांगतो. ज्या ज्या कॅटेगरीतली लोक असतील त्या त्या कॅटेगरीतल्या लोकांनी त्याचा विचार करावा असं मला सांगायचं आहे. उभे असणारे सगळे तरुण विद्यार्थी पण आहेत, काही ज्येष्ठ मंडळी पण आहेत. वय वर्ष 0 ते वय वर्ष 25 हा ब्रह्मचारी आश्रम आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 50 हा गृहस्थाश्रम आहे. वय वर्ष 50 ते वय वर्ष 75 हा वानप्रस्थाश्रम आहे. आणि भगवंताने आयुष्य दिलं 75च्या पुढे, तर 75 ते 100 हा संन्यासाश्रम आहे. आता हे 4 आश्रम मी कथन केले. ब्रह्मचारी आश्रमामध्ये फक्त आणि फक्त अभ्यासच केला पाहिजे. 14 विद्या 64 कला आमच्याकडे आहेत. एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवावं आणि आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करावं, कोणत्याही कलेमध्ये, कोणत्याही गुणामध्ये. आता ही सगळी कलावंत माणसं उभी आहेत, एका कलेसाठी समर्पित. आमचा निळोबा उभा आहे उजव्या बाजूला, पुष्टी महाराजांचाच विद्यार्थी. एक पकवाज कलेसाठी आयुष्य समर्पित करून टाकलं. इकडे अनिल काका उभे आहेत, गाण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. एका सनईसाठी जीवन समर्पित केलं. तर बिस्मिल्ला खान भारतरत्न झाले. एका गाण्यासाठी समर्पित केलं तर लता दिदी भारतरत्न झाल्या. कोणत्या, आता कसं असतंय, मला विस्तार करायला फार वेळ नाही. एक म्हणजे एक कला जर घेतली आणि तुम्ही त्याच्या समर्पित संपूर्ण जीवन केलं तर त्यामध्ये तो असा माणूस असतो, त्याला व्यवहारात बाप माणूस म्हणतात. दुसरा माणूस त्याचा हात धरत नाही, समर्पित आहे. फक्त अभ्यास केला पाहिजे. मी सामाजिक जाणीवा ठेवून बोलतोय. वय वर्ष 0 ते 25 फक्त अभ्यास केला पाहिजे. आमच्या सर्व तत्वचिंतकांना सध्या एक प्रकारचं नैराश्य आणि औदासिन्य आहे. कारण या वयोगटातली सगळी पिढी मोबाईलमध्ये व्यस्त आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठून अभ्यास केला पाहिजे अशी आमच्या संस्कृतीची शिकवण असताना सध्याची पिढी ब्रह्ममुहूर्तावर झोपायला जाते. पहाटपर्यंत मोबाईल बघितले जातात आणि मग सकाळी 11 वाजता झाली भली पहाट. हे व्यथित अंतकरणानं बोलतोय. आमच्या पुण्याला आत्ता लहान मुलांच्या हातातून मोबाईल कसे काढून घ्यावेत याचे प्रशिक्षण वर्ग निघालेत. याच्यावरनं या प्रकरणाचं गांभीर्य कळावं. फक्त अभ्यास केला पाहिजे 25 वर्षापर्यंत.
एखाद्या कलेमध्ये आपलं व्यक्तिमत्व सिद्ध केलं पाहिजे. मला कोण व्हायचं हे ठरलं पाहिजे आणि तो गोल मारला पाहिजे. तरच कदाचित तो माणूस त्या भूमिकेला प्राप्त होऊन त्याच्यामध्ये नैपुण्य संपादन करील. 25व्या वर्षी त्याचं लग्न झालं पाहिजे. ब्रह्मचारी आश्रम संपला, आता लग्न केलं पाहिजे. भारतीय संस्कृतीने लग्नाची 25 वयोमर्यादा ठेवली आहे. दुर्दैवाने ते सध्या 40च्या पुढे गेलंय. त्याला स्त्री भ्रूण हत्या कारणीभूत झाली आणि आता पश्चातापाची पाळी आली. अध्यात्मातलं एक उत्तुंग शिखर श्री श्री रविशंकरजी यांनी 2006 साली दिल्लीला एक कॉन्फरन्स ठेवली होती आणि त्याचा विषय होता द इंडियाज मिसिंग डॉटर्स. त्याच्यात माझं 18 मिनिटाचं भाषण आहे. भारतातल्या हरवलेल्या मुली म्हणजे काय, गर्भनिदान करून मुलींना मारण्याचे परिणाम समाज भोगतोय. जे की वारकरी संतांनी पहिल्यांदा सांगितलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मी तिथं सांगितलं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. नारीची पूजा झाली पाहिजे. गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलं, नारियों को मत निंदो, नारी नर की खान जिसके गोद में पैदा हुए राम लखन हनुमान. स्त्री ही वंदनीयच आहे. समतल निसर्ग राखतच असतो. तुम्ही राखण्याचं काही कारण नाही, ते काम निसर्गाचं आहे. 25व्या वर्षी लग्न केलं पाहिजे, इकडे लक्ष द्या. आणि सुखाने संसार केला पाहिजे 25 वर्ष. आपण हरिपाठ आता रोज करतोय. वारकरी संप्रदायाची संध्या आहे. ज्ञानोबरायांनी अभंगाच्या पहिल्याच हरिपाठाच्या अभंगात पहिल्यांदा सांगितलं, असोनी संसार. ज्ञानोबराय काय वर्णन करतात, असं म्हटलं नाही नसोनी संसारी, असोनी संसारी. आणि ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड सोडली तर सगळे संत हे गृहस्थीच होते. सुखानं संसार केला पाहिजे. इकडे लक्ष द्या. मी हरिपाठाचे 3 भाग केलेत. मला वेळ कमी आहे, कमी वेळात मला जास्त बोलायचं आहे आणि जास्त म्हणण्याचा मी प्रयास करत नाही आहे. सुखानं संसार करा असं म्हणता क्षणी माणसाला एखादी सवलत दिली की तो जास्त सवलतीचा लाभ घेतो. तो एवढा आकंठ बुडाला संसारात. इकडे लक्ष द्या. आता माझा 4-5 दिवस इथं वास्तव्य आहे. रोज येतो जातो. परवा मी तिकडनं येताना बघितलं एक चित्र इथंच कोराडीत, आणि मला वेगळं ज्ञान झालं. तुम्हाला आबा सांगतो, येताना असं चित्र दिसलं, काय माणसं संसाराच्या गर्तेत पडलीत. नवरा बायको तिकडनं भाजी घेऊन येत होती. त्या मोठ्या भाजीच्या पिशवीमध्ये कांदे, बटाटे, फ्लावर, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची असं गच्च भरलं होतं ते पिशवी. आणि त्या पिशवीचा एक बंद नवऱ्याच्या हातात होता आणि एक बंद बायकोच्या हातात होता. असं चित्र मी प्रमोद भाऊ बघितलं. तेव्हा मला काल ज्ञान झालं की पिशवीला 2 बंद का असतात, हे मला परवा कळलं. ज्ञानोबा हळूच चिमटा काढतातच सांगतात, सायसे करिसी प्रपंच दिननीशी हरिसी न भजसे कवड्या गोडे. हरिसी न भजसे कवड्या गुणे. हरिसी न भजसे कवड्या गुणे. सायसे करिसी प्रपंच दिननीसी. हरिसी न भजसे कवड्या गुणे. हरिसी न भजसे कवड्या गुणे. हरिसी न भजसे कवड्या गुणे. हळूच चिमटा काढला. काय प्रपंचामध्ये गुंतलाय, आकंठ बुडलीत माणसं.
सायासे करसी प्रपंच निनिशी हरिसी न बदसी कवण्या गुणे. आणि मग 27व्या अभंगात बोलले, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण. जरा बोलू का? जर पहिल्याच अभंगात ते म्हणाले असते लटिका व्यवहार सर्व हा संसार, तर पुढचे 26 अभंग आम्हीच वाचले नसते. संसार करावा, अगदी चांगला करावा. मी या मताचा माणूस आहे. मी स्वतःही प्रापंचिक आहे. सुखाने संसार करावा. प्रॅक्टिकली सांगतो हा सगळ्या नागपूरकरांना. मी आत्ता उद्बोध महाराज वारीमध्ये सांगितलं पंढरपूरच्या, की पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर माणसं 10 रुपयाचा पुडा घेऊन येतात चुरमुऱ्याच्या प्रसादाचा. पंढरीच्या कीर्तनात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं सांगितलंय, प्रसाद म्हणून घेऊन जाना. नाही कोण म्हणतंय. हे वेगळ्या दृष्टीनं बोलतोय वारीचं महत्त्व. वारी आली तोंडावर आता. आणखीन उद्या संत मुक्ताबाई महाराजांचं प्रस्थान आहे, ज्ञानोबरायचं प्रस्थान, तुकाराम महाराजांचं प्रस्थान, निवृत्तीदादांचं प्रस्थान होऊन पालख्या मार्गस्थ होतील. आपण पण पंढरपूरला जाणार. या वारीतच हा प्रयोग करा. वारीच्या तोंडावरच कीर्तन आहे. 10 रुपयाचा पुडा घेऊन आला आणि मुरमुरे वाटले प्रसाद म्हणून, ठीक आहे. पण मी एक नवीन तुम्हाला उपदेश म्हणणार नाही, मी सल्लाही म्हणणार नाही, तुमच्याशी हितगुज करतोय. या वर्षी आषाढी वारीला गेल्यानंतर जर गृहस्थी असाल तर बायकोला चांगलं लुगडं घेऊन या. बरं नाही वाटणार माझं बोलणं, पण हेतू ऐकल्यावर बरं वाटेल. ज्यांनी लग्न केलं त्यांनी येताना बायकोला सुंदर साडी घेऊन यावी. का यावी? साडी बघितल्याबरोबर ती म्हणेल 4 वाऱ्या करा, नुसती आषाढी करू नका. कार्तिकी पण का? कार्तिकेला गेलंच पाहिजे. आषाढी कार्तिक विसरू नका मज, असं पांडुरंगानेच सांगितलंय. आषाढी तर करा, कार्तिकी करा, चैत्री पण करा. मी आहे इथं संसार सांभाळ, तुम्ही वारीला जा. म्हणेल का नाही मला? इकडच्या वर्गाने सांगा की. सगळ्या माता भगिनी म्हणतील वारीला जा. आणि दुसरा महत्त्वाचा विचार, येताना सुंदर खेळणं घेऊन या मुलांना. मुलं असतील, नातू असतील. मला पण 2 नातू आहे. येताना सुंदर त्यांना खेळणी घेऊन येतो मी. मी तुम्हाला गृहस्थाश्रम सांगतोय कसा असावा. आमचे ख्रिस्ती बांधव, जरा ऐका तर खरं, आमचे ख्रिस्ती बांधव 24 डिसेंबरच्या दिवशी एखादं खेळणं घेतात आणि त्यांच्या घरात लहानगी मुलं झोपलेली असतात, त्याच्या उशाला ठेवतात. सकाळी ती मुलं उठतात आणि ते खेळणं बघतात, हरखून जातात. त्या खेळण्याशी खेळतात. 2-4 वर्षाची मुलं बघतात, आनंद वाटतो. आणि मग त्यांना विचारतात, डॅडी हे कोणी दिलं खेळणं? त्याचे वडील सांगतात, रात्री जीजस आला होता, रात्री येशू आला होता आणि तुला खेळणं दिलं. धर्माविषयी त्याची भावना अशी पक्की होते की तो बदलत नाही. तुम्ही वारीवरनं तुमच्या मुलाला, नातवाला घेऊन खेळणं गेलात, ते खेळणं दिलं, ते पोरगं हरकून जाईल आणि विचारेल, हे बाबा खेळणं कुठून आलं? त्याला सांगा, वारीला गेलो होतो आणि विठोबानं तुला खेळणं दिलं आहे. अरे नाही, तो पंढरीच्या वारीला परत गेला तर माझं नाव बदलून ठेवा. अशी त्याला परमार्थाची आवड लावणं हा संसार आहे. सुखानं संसार केला पाहिजे. 50 वर्षाचं झाल्यानंतर मात्र हळूच त्यातून निघालं पाहिजे. आता या कॅटेगरीतले लोक खूप आहेत. अख्खं सभागृह त्यांनीच भरलंय माझ्या सकट. कारण मी पण आता 62 आहे. या 3ऱ्या आश्रमात आहे मी पण. माझे मित्र बसले तिथे, श्रीपती आबा माने, त्यांना विचारा. मी हे जगदंबेच्या समोर सांगतोय, एक शब्द खोटा नाही. मी 50व्या वर्षी प्रपंचातून निवृत्त झालो आहे. माझ्या मुलाच्या हातात सगळा संसार दिला आहे. बस आता खेलो आपणे राम ही साथ. 80 वर्षाची माणसं झाली तरी किल्ल्या कमरेलाच. आणि त्या किल्ल्या तरी कशाच्या? तर साखर आणि चहाच्या कपाटाच्या. एक दिन चलना है, रहना नहीं. जरा तात्विक दृष्ट्या सांगू का,
स्वतःच्या मुलावर अविश्वास का दाखवताय? त्याच्या कर्तृत्वाला संधी द्या ना, करू दे ना त्याला त्याचं काम. काही चुकलं तर सांगायला बसलाच आहे तुम्ही. त्याच्या हातात सूत्र देऊन टाका. 50व्या वर्षी हे कोणी दिली नसेल तर उद्या सुमुहूर्तावर देऊन टाका, हे तू सांभाळ. फक्त 7-12 त्याच्या नावे करू नका. हा पण सल्ला आहे. नाही तर तुम्ही वृद्धाश्रमात, तुम्ही गेल्यानंतर तुमची जमीन त्याला मिळणारच आहे, त्यात काही कोणाचा संदेह नाही. पण त्याला सुखानं संसार करताना त्याच्यावर द्या, त्याला करू द्या. अहो आता काय सांगू, माणसं येतात रडत आमच्याकडं. नारायण महाराज माणसं रडत येतात. काय महाराज, काय का हो तुमचा चेहरा पडला, काय सांगू तुम्हाला. अहो कणाकणानं जमवलं, हो कणाकणानं, फार फार कष्ट केले, फार राबलो, हे सगळं केलं. आम्ही मेल्यावर कसं होईल, त्यांची शंका, आम्ही मेल्यावर कसं होईल. मी म्हणलं सुखानं जा, काही नाही, चांगलं होईल. वाट बघतायत लोक तुम्ही जाण्याची. काही वाईट, रामकृष्ण आले गेले, कोणाचं थांबलं नाही, तर तू गेल्यानंतर काय थांबणार आहे. सुखानं संसार करावा. आणि 50 झालं की निवृत्त व्हायचं. प्रयोग करून बघा हा तुम्ही. 50शी ओलांडले असेल तर प्रयोग करून बघा, निवांत राहायचं 50 नंतर. बघा तर काय आनंद आहे. त्याला वानप्रस्थाश्रम म्हटलंय. वानप्रस्थी झालं पाहिजे. वानप्रस्थी झालं पाहिजे याचा अर्थ असा नाही की उद्या लंगोटी लावायची आणि हिमालयात जायचं. घरातच असायचं, पण घरात नसायचं. घरात असायचं, घरात नसायचं. तटस्थपणानं प्रपंच बघायचा. जेवी जळा आत पद्मपत्र, हे म्हटलंय ना, खूप सुंदर चिंतन आहे. आता इथं तलाव आहे, तलावामध्ये कमळं आहेत. ती कमळं पाण्यात असतात आणि त्याचं पान जे असतं ते पाण्यावर तरंगत असतं. पण पान तोडून बघितलं तर त्या पानाला पाण्याचा स्पर्श नसतो. तैसे असावे संसारी. मस्त राहायचं, बघायचं. जरा बोलू का, मुलांचा संसार बघण्यात पण काय आनंद आहे. नातवंड पास झाल्यानंतर त्याचा पेढा खाण्यात काय आनंद आहे. हे सुद्धा आनंदानं भोगता आलं पाहिजे. वेळ कमी आहे मला, पण मोह आवरत नाही. 3 गोष्टी सांगतो, 3 गोष्टी. इकडे लक्ष द्या. पूजनीय दादांनी परवा समर्थांची गोष्ट सांगितली. जरा कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका. प्रपंच आणि परमार्थ याचा समतल राखत असताना कसं वागलं पाहिजे हे ज्याला कळतं तो खरा धन्य. 3 मुद्दे संक्षेपानं मांडतो, विचार करा. इकडे लक्ष द्या. नुसताच प्रपंच केला, परमार्थ केला नाही, काय होईल. फक्त मांडून जातो. नुसताच काही माणसं नुसताच प्रपंच करतात, त्याचं काय होईल. त्यांना एकादशी नाही, सोमवार नाही, वारी नाही, भजन नाही. अहो आम्ही कीर्तनाला निघालो आणि आम्ही एखाद्याला म्हणतो ना येता का कीर्तनाला, तो म्हणतो त्या भानगडीत आम्ही नाही. म्हणजे भानगड आहे. कीर्तन म्हणजे भानगड आणि भजन म्हणजे लफडं, अशी त्यांनी केलेली व्याख्या आहे. अजिबात काही करत नाही, नुसताच प्रपंच. इकडे लक्ष द्या. जरा 3 कॅटेगरीज मांडतोय समोर. नुसताच प्रपंच केला, परमार्थ केला नाही, काय होईल. दुसरं त्याच्यापेक्षा भयानक आहे. नुसताच परमार्थ केला, प्रपंच नाही केला, काय होईल. ऐकायला जरा कटू आहे पण मांडतोय. आणि प्रपंच आणि परमार्थ दोन्ही केला तर काय होईल. हे 3 कॅटेगरीज आहेत. आता ओव्या सांगतो. परमार्थ सांडून प्रपंच कराल तर यम यातना भोगाल.
त्याची फलश्रुती. सगळ्या संतांचं या तत्वज्ञानाच्या बाबतीत एक मत आहे, तुम्ही नुसताच प्रपंच केला आणि परमार्थ यत्किंचितही केला नाही तर परिणाम काय होईल? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. प्राणी होय, यमाचा पाहुणा. हरी विना जन्म तो नरकाचे पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म तो नरकाचा पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. पहिल्या प्रकरणाची फलश्रुती इकडे लक्ष द्या. नुसताच प्रपंच केला, यमाचा पाहुणा प्राणी होय. आता क्रमांक 2, नुसताच परमार्थ केला. क्षमा करा, क्षमा करा, ऐकायला पण कठीण आहे. नुसताच परमार्थ केला तर परिणाम काय? प्रपंच सांडोनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. हे बोहल्यावरनं निघून गेलेले सांगतायत, त्याला पण काही मूल्य आहे. आणि प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जर समतल केले तर काय होईल? फार सुंदर उभी आहे. प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करी जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. ज्ञानोबरांनी अर्ध्या ओळीत संपवलं, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. ज्याला संसार नाही करता आला तो परमार्थ काय करील? प्रपंचामध्ये 50व्या वर्षी निवृत्त व्हायचं, संध्याकाळ झाली आयुष्याची, उद्याचा दिवस, उद्याची घडी, उद्याचा क्षण आपल्या हातात नाही. तटस्थ रीतीने प्रपंच बघायचा. जे आता 50 ते 75 या वयातले पुढं बसलेले आणि मागे बसलेले, त्यांना एक फार मोठं रसायन सांगतो, कसं राहायचं. म्हणजे काय लगेच लंगोटी लावायची आणि कुंभमेळ्यात जायचं असं नाही होत. कसं राहायचं सांगतो. एक हे बघा, मी काय सांगतो तुम्ही इकडे लक्ष द्या. मी जे केलंय ते सांगितलंय, जे केलं नाही ते सांगायच्या फंदात पडलो नाही कधीच. जे केलंय ते सांगतोय. मी पण प्रपंच आहे, बालबच्चेवाला आहे, जे केलं ते सांगतो. निळोबा माझा विद्यार्थी तो माझ्याकडे नेहमी राहतो, त्याला विचारा, माझ्या संबंधित लोक आहेत ते. नाही तर पार्थला विचारा, आमच्या काय करायचं सांगतो. अभंग तर सांगेल पुढे. हे कसं जगता आलं पाहिजे ते कळलं पाहिजे. एक कल्पना करा, ऐका तर खरं, शेवटपर्यंत ऐकू येते ना, करा तर खरं. आपण समजा जेवायला बसलोय आणि आपल्याला आवडते गवारीची भाजी. आवडीनिवडी प्रत्येकाला आहे, मला आहे, तुम्हाला आहे. आपल्याला आवडते गवारीची भाजी आणि समजा सुनबाईनं केली भेंडीची भाजी. आपल्याला आवडत नाही, नसतेच तशी, ती गिळगिळीतच असते भेंडी. तरी परफेक्ट शब्द वापरू का, तरी मूग गिळून खायची, तक्रार करायची नाही. आता माझं म्हणणं, 50 वर्ष गेली ना खाण्यात, काय दुसरं केलंय? जिबूताईचे चोचले पुरवण्यात 50 वर्ष घालवली. आता 50 नंतर आता जरा बोलू का, कराल का? 50च्या नंतर जगण्यापुरतं खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही. ह्या ज्याला कळलं तो धन्य आहे, लक्षात ठेवा. काही खाण्यासाठी जगायचं आहे त्याच्यानंतर. आता उदरनिर्वाह, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म, यज्ञकर्म म्हणून जेवायचं आहे. भेंडीची भाजी आहे ना, आनंदानं खायची.
अरे पुढचं रसा नाही का, बहुत बढिया आहे. उलट सुनबाईची कौतुक करत खायचे. वा, मला बघ काही भेंडीची भाजी आवडत नाही, मी कधी खाल्ली नाही ग, पण तुझ्या हाताला किती चव आहे, काय सुंदर स्वयंपाक करतेस. मला आवडत नाही भाजी, पण आज अशी भाजी लज्जतदार झाली. आहा हा हा, भेंडीची भाजी एवढी चांगली करतेस तर गवारीची किती छान करशील. नाही दुसऱ्या दिवशी गवारीची भाजी झाली तर माझं नाव बदलून ठेवा. हा ग्रस्त आश्रम तुम्ही कधीतरी शिकला पाहिजे. दुसऱ्या दिवशी बाई मंडईत जाईल, सुनबाई गवार घेऊन येईल, नसेल ते शेंगदाण्याचं कूट टाकून बिकून अशी भाजी करेल. जरा बोलू का, अरे जीवनाचा आनंद नाही घेता आला तर त्या जीवनाला तरी काय अर्थ आहे. अशी घरं मी बघितलीत, अशी घरं मी बघितलीत. हे माने आबा समोर बसलेत, अशी घरं मी बघितलीत. मी ज्ञानेश्वरी जेवढी वाचली तेवढी माणसं सुद्धा वाचली. चांदा ते बांधा फिरताना अशी घरं बघितलीत, अशी घरं बघितलीत की सासरा गावाला निघाल्यानंतर सुना डोळे पुसतात. तो धन्य ग्रस्त आश्रम आहे. वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या सुना घरात असतील. जरा वेगळं बोलू का आणखीन. एकाच्या वास्तुशांतीला माझं कीर्तन होतं आणि त्याला सांगितलं ठीक आहे, वास्तुशांती केली चांगली गोष्ट आहे, कीर्तन केलं, भजन केलं, लोकांना अन्नदान केलं, चांगली गोष्ट आहे, पण वास्तुशांती तुला सांगताना एक गोष्ट सांगतो, ज्या घरातून सुनांच्या हसण्याचे आवाज येतात त्या घराची वास्तुशांती करण्याचं काहीच कारण नाही. लक्षात ठेवा, त्या घरात समाधान आहे, त्या घरात आनंद आहे. असा ग्रस्ताश्रम 50 नंतर मस्तपैकी वानप्रस्थात काढायचा. आणि ज्या दिवशी 75 उजाडेल, 75च्या पुढे आपली गाडी गेली की देव माझा मी देवाचा, आता आपलं कोणीच नाही, खूप झाला प्रपंच. देवाला प्रार्थना करायची, दया घना, तू दिलेलं आयुष्य सत्कारणे लावलं, आता मात्र विना दैन्येनं जीवनम अनायासेन मरणम, असं सुंदर मरण यावं की मृत्यूने पण माझ्याकडे बघून समाधान व्यक्त करावं, असं मरण यावं. असं ज्याला कळतं त्याचं जीवन कृतार्थ झालं. लक्षात ठेवा, हे करायला शिकलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, तुमचा उद्धार तुम्हाला करायचा असेल तर आपुली आपण करा सोडवण, 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 आपुली आपण करा सोडवण,
आपण आपुले आपण करा बहुत बढिया बजाया. टाळी वाजवा की त्याच्यासाठी. ही वारकरी संप्रदायाची रत्न, हे वारकरी पंथाचं खूप मोठं वैभव आहे. एकापेक्षा एक अतिरथी महारथी असे गायक आणि वादक या उत्सवाला लाभलेत. जे अभ्यासक आहे त्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो, इकडे लक्ष द्या. हा जो अभंग आहे याचा जो दुसरा चरण आहे, मध्यंतरी काही विद्वानांनी असा एक जावई शोध लावला की ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि अभंग करते ज्ञानेश्वर महाराज वेगळे, असा एक शोध लावला होता अतिहुशार माणसांनी. जे काय लोक काढतील हे नाही सांगू शकत. कुणी यावं वारकरी संप्रदायाला टपली मारावा, एवढा वारकरी संप्रदाय सामान्य नाही. जरा बोलू का, जगामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत, पण शहाण्या लोकांचा संप्रदाय कोणता म्हणून जर प्रश्न आला तर फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, ना की दुसऱ्या कोणत्या पंथाचं. अरे आता मला वेळ नाही आहे बोलायला, तसं सांगायचं झालं, वारकरी संप्रदाय एवढी ग्रंथ संपदा जगातल्या कोणत्याही संप्रदायाला नाही. लक्षात ठेवा, ज्या लिटरेचर म्हणतात ते फक्त वारकरी संप्रदायाकडे मजबूत आहे. काय हिंमत आहे कुणी काय बोलायची. कदाचित मी दुसरीकडे विचाराने डायव्हर्ट होईल, ते मोह आवरून तुम्हाला इकडे सांगतो, इकडे लक्ष द्या. तर त्याने असा शोध लावला की ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे, माड्याची खरी का पंढरपूरची मूर्ती खरी, असे वाद झालेच ना वारकरी संप्रदायात त्या काळामध्ये. पण त्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व, परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, जी आमची अस्मिता आहे वारकरी संप्रदायाची, ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन येत होते, ते मामा कसे असतील. दर्शनीय प्रशस्ती पुण्यपुरुषा. नुसतं मामांच्या फोटोकडे बघितलं तरी सुद्धा अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत असं मामांचं दर्शन होतं. मामांनी जी ज्ञानेश्वरी केली, त्या ज्ञानेश्वरी प्रस्थानं वाचा. ज्ञानेश्वरी वाचायच्या अगोदर मामांनी त्या सगळ्याचं खंडन केलं. ज्ञानेश्वर महाराज दोन नाहीत, एकच आहेत. ज्ञानेश्वरी सांगणारे तेच, अभंग सांगणारे तेच, 65 सांगणारे तेच, दोन नाही आहेत. आता हे विचार सांगताना का माझ्या समोर आलं, श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात जा, म्हणजे तुम्हाला कळेल. उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. हा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा हा अनुवाद आहे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला. कोण तुझा उद्धार करील, तूच तुझा उद्धारक आहे, तूच तुझा मित्र आहे आणि तूच तुझा शत्रू आहेस. स्वतःचा उद्धार तूच करून घे, कोणी दुसरा येणार नाही तुझी सोडवणूक करायला. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला, फारच सुंदर. हे दृष्टांत त्यांना सुचले कसे, हाही एक प्रश्न आहे. संत वाङ्मयामध्ये बुडी दिल्यानंतर कळतं की कसे दृष्टांत दिलेत. ज्ञानदेवीमध्ये डुबी मारताना कळतं की कसे ज्ञानोबारांनी दृष्टांत केले. ब्रह्मचार्याचा असिधारा व्रत स्वीकारणारे, शुकाधिक दादुल्यांना मागे टाकणारे ज्ञानेश्वर महाराज. पण काय प्रपंचातले दृष्टांत ज्ञानोबारांनी एकापेक्षा एक सुंदर दिले. आश्चर्य वाटतं. एक दृष्टांत तुकाराम महाराजांचा फार सुंदर आहे, तुम्हा आम्हासाठी ऐकून ठेवा. कसं मोकळं व्हायचं. मी हे सांगतो असं ऐकू नका. मी अशी माणसं बघितलीत की जे तुकोबाराने सांगितलं, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली. एक काळ असा होता मध्ये ते त्यामध्ये पूर्णतः रत होते, पण नंतर अशा
पद्मपत्रासारखे निवांत आहेत. आजही ती माणसं मी पाहिलीत, डोळ्यानं पाहिलीत. आता गोष्ट सांगतो, नाही सगळं लक्षात राहिलं, एवढी गोष्ट तर लक्षात राहील. पूर्वी अशा बारीक गळ्याच्या घागरी असायच्या, जुन्या, त्याला बारीक गळा असायचा. आता ती भांडी पण गेली, माणसं पण गेली. जुन्या घरात अजून आहेत अशी घागर, त्याला गळा छोटासा. तर त्या घागरीमध्ये एका बाईने फुटाणे ठेवले आणि बाई बाजारात गेली. त्या घागरीतले फुटाणे एका माकडानं बघितले. माकडाला सगळ्यात प्रिय काय असेल? फुटाणे. म्हणजे माझा स्वानुभव सांगतो तुम्हाला. असे विचित्र माझ्याकडे बघू नका, मी काय माकड नाही आहे. भीमदादा एक झालेला दृष्टांत माझ्या, तेव्हा मी कॉलेजला होतो, बिर्ला कॉलेजला शिकत होतो मुंबईमध्ये. त्या कल्याणजवळ एक हाजी मलंग नावाचं डोकर आहे. पलीकडे जयेश महाराजांना विचारा, तेव्हा हाजी मलंग, आता मलंगड आहे. तर मी बिर्ला कॉलेजला शिकत असताना इयत्ता 12वीत आमच्या सगळ्या मित्रांनी असं सांगितलं, चला हाजी मलंगला जाऊ. तो बोले चलो जाएंगे, जैसे आप घूम के आए आज. तो हम भी निकले. गेलो. त्या पायथ्याला गेल्यानंतर त्याने मला सांगितलं की एक काठी घ्यावी लागते. आता माझं वय 18. मी म्हणलं आता काही काठी घ्यायची गरज नाही. आत्ता आली काठी माझ्या हातात वयाच्या हिशेबात. ते 1 रुपयाला काठी घेतली. ते रंगीबेरंगी, काय प्रितेश बरोबर आहे का नाही? त्याला ते असा हिरवा पिवळा रंग लावलेला असतो, भेंडीची काठी असते. ती घेतली 1 रुपयाला त्यावेळेस. मग पुढे निघाल्यानंतर त्या माझ्या मित्राने सांगितलं की महाराज फुटाणे पण घ्या. आता म्हणलं मला काही फुटाणे आवडत नाहीत. तुम्हाला नाही हो, माकडं रस्त्यात येतात आणि त्याला फुटाणे नाही दिले तर ते पुढं जाऊ देत नाही, म्हणून फुटाणे घ्या. मी फुटाण्याच्या दुकानात गेलो. 1982ची गोष्ट आहे, 82. तेव्हा एशियाड झालं. 1 रुपयाला 100 पुड्या फुटाण्याच्या. 1 रुपयाला 100 पुड्या. मला वाटलं फुटाणे फार स्वस्त आहेत. 100 पुड्या रुपयाच्या, 1 पैशाला 1 पुडी. मी माझ्या मित्राला म्हटलं, का रे फुटाणे लय स्वस्त दिसतात. तो म्हणला, महाराज जरा पुडी उघडून बघा. प्रमोद भाऊ, मी पुडी उघडली, एका पुडीत 1च फुटाणा. काय त्या माकडाची तरी समजूत आहे हो. आम्ही रस्त्यानं जाताना माकड आलं की पुडी फेकायची, ते माकड जायचं पुडी फुटाणं खायचं दुसऱ्या पुडीच्या शोधात. मला काय सांगायचं आहे, त्या माकडाला सगळ्यात प्रिय काय असतील? फुटाणे. या बाईने फुटाणे ठेवले, त्या माकडाने बघितले. माकड खिडकीतून उडी मारून आलं आणि त्या घागरीत हात घातला फुटाण्याच्या. आणि फुटाण्याच्या घागरीत हात घातला, जाताना हात गेला. फुटाणे घेतल्यानंतर मूठ फुगली. आता कुठे घागरीतून बाहेर येतो. ते माकड खेचायला लागलं. जोर लगा के हैया. निघेल का हो? पुरुषोत्तम महाराज निघेल का? जर त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी हात ओढून ओढून त्याचा हात रक्तबंबाळ झाला, हात निघाला नाही. मग माकड हाक मारायला लागलं, कुणीतरी या आणि मला सोडवा, कुणीतरी या मग मला सोडवा, कुणीतरी या मग मला सोडवा. आता तुम्ही सगळे सुज्ञ लोक बसलाय माझ्यासमोर. माकडाचा हात घागरीत गेलाय, घागरीत अडकलाय. तो अडकलेला हात काढण्यासाठी आणि माकडाला मोकळं करण्यासाठी दुसरा माणूस येऊन उपयोग होणार आहे का? समजा दुसरा माणूस आला, तो त्याचा हात काढू शकतो का? किती जरी प्रयत्न केले तरी हात निघेल का? मग आता साधा प्रश्न आहे, त्या माकडाचा हात त्या घागरीतून बाहेर निघायचा असेल आणि त्याला मोकळं व्हायचं असेल, काय केलं पाहिजे? जरा मोठ्यांदा बोला, काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? माकडाने फुटाणे सोडले पाहिजेत. माकडाने फुटाणे सोडले की माकड मोकळंच आहे. मी त्या माकडाची गोष्ट सांगत नाही
जरा टाळे येऊन कीर्तन ऐका. फुटाणे सोडा, तुम्ही मोकळेच आहेत ना. कोण उद्धार करणार आहे तुमचा? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की, संसार बंधन तोडावे की. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की, संसार बंधन तोडावे की. हो बारकुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई. जरा दिल लगा के जय विठोबार कुमाई. जय विठोबार. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जो महाराज. विठोबार कुमाई. हा हा हा, टाळकरी टाळे. विठोबार कुमाई. विठोबार. हे बघितल्यावर असं वाटलं कोराडीत पंढरी आहे सध्या. हे सगळे लोक कसे नाचतायत, गातायत. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. जयेश महाराज आणि कृष्णा महाराज म्हणा, छोटी म्हणा. पहिली म्हणा तुम्ही, दुसरी रवी म्हण. रवी आणि राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. मंदिरी स्वराकारे हृदय मंदिरी स्वराकारे आपण करा
हृदया मंदिरे स्मरकारे हृदया मंदिरे स्मरकारे आपुले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण टाळ वाजवा आपुली आपण करा सोडवण 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 संसार बंधन तोडावे गी संसार संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी संसार बंधन तोडावे गी संसार संसार बंधन तोडावे गी संसार तोडावे गी आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण वा वा तुम्ही का गप्प बसलाय आपणच आपली सोडवणूक करून घेणं त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी जी साधना सांगितली ती नामसाधना आहे. रात्री दादाने विषय प्रस्तुत केला की नाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. इकडे लक्ष द्या. सध्या अनेक पंथ उदयाला येत आहेत आणि त्या त्या पंथाचे स्वयंघोषित संत पण उदयाला येत आहेत आणि त्यांच्या साधनांचा भडीमार करतायत. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, वारकरी संप्रदाय हा नामधारकाचा संप्रदाय.
नामसाधना सोडून काही नाही करता कामा दुसरं, लक्षात ठेवा. काय योग करणार आहे? आता प्रमाण म्हणत बसत नाही मी. नागिणी उत्साही नवही द्वारे निरोधून, उत्साही नवहे द्वारे शोधून, नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण, नाडी त्रया माझे नसा देहा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नकळे हा मार्ग ऐसे बोली मुनिजन, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान, नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. योग्यांची माऊली असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचा हा विचार आहे. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. काय योग करणार? जरा बोलू का? 2 तासाच्या कीर्तनात आपण 84 आसनं बदलतोय. तो काय योग करणार? पाहुणा गेला तर पहिल्यांदा कमोड विचारतो, तर काय योग करणार? आता विस्तार करायला जागा आहे तरी मी करत नाही. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. अखंड नामस्मरण केलं पाहिजे आणि ते सुद्धा रामकृष्ण हरी मंत्राचं केलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. साजिरी या शब्दाचा अर्थ सुंदर असा आहे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. राम सुंदर, कृष्ण सुंदर. आता हे स्वतंत्र व्याख्यान करावं लागेल. राम किती सुंदर, ज्याच्या रूपावर योगी रममाण झाले, योगी भुलले असा प्रभू राम. राम राजीव लोचन. काय सुंदर शब्द घातले संतांनी. मी अनेक महापुरुषांचं ऐकलं. गेली 40 वर्ष कोष्टी महाराज आणि माझी मैत्री आहे. एक माझं अत्यंत जिवलग मैत्रत्व. ते त्यांच्या क्षेत्रात, मी माझ्या क्षेत्रात. ते पक्वा जोजवतात म्हणून मला फार भावले नाहीत कधीच. आज महाराष्ट्रात एक जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यात कोष्टी महाराजांचा शिष्य नाही. एवढं काम वैकुंठवासी गुरुवरे वैद्यबाबांकडनं घेऊन त्यांनी काम केलं. पण मला ते भावले. 3.5 वर्षात त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे, लक्षात ठेवा. माझ्यावर होते ते आम्ही भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराजांची कथा ऐकायला असू. डोंगरेजी महाराजांचं दर्शन पण दुर्मिळ होतं, पण त्यांच्या चरण कमलाजवळ बसून त्यांच्या श्रीमुखातून 3 वेळा भागवत महापुराण ऐकलं. फार फार सुंदर सांगत होते. आजच्या झालेला भागवत कथांचा ऑर्केस्ट्रा बघता डोंगरे महाराजांची कथा ही अलौकिक होती. संग का रंग लगता है, संग ना करे, जी गोड बोलत होते. तर त्यांनी सांगितलं होतं राम आणि कृष्ण असे आहेत की एक अति सरळ आणि एक अति वाकडा. असं डोंगरेजी महाराज. अति सरळ म्हणजे प्रभू रामचंद्र, अति सरळ, आणि अति वाकडा म्हणजे भगवान कृष्ण. ते म्हणायचे त्यांच्या नावापासून सुरुवात करा. रामाच्या नावात एक शब्द वाकडा नाही, दोन्ही सरळ. आणि याच्या नावात एक शब्द सरळ नाही, एक अक्षर सरळ नाही. क्रू वाकडा, श्न पण वाकडा. प्रभू रामचंद्र उभे राहिले तरी कोदंडपाणी हातात धनुष्य घेऊन सरळ उभे राहिलेत, वाकडेत. पण हा 3 ठिकाणी वाकडा. मुरलीधराचा विग्रह बघा, पाय वाकडे, कंबर वाकडी, मान पण वाकडी. पण संत पण असे त्याच्या वाकडेपणावर अभंग करावे एवढा तो सुंदर आहे. त्रिभंगा देहुडा ठाण मांडून या माये, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवित आहे.